आशीर्वाद आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिला भेटले. नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या ताठ्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. दरवाजा उघडणं शक्य नसल्याने तिचं म्हणणं कुणीच ऐकलं. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं
तान्हव आहे. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या गडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.